विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ कामकाजानिमित्त चर्चेसाठी पोहोचलेत। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा उपस्थित आहेत। ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर सुद्धा दाखल झालेले आहेत। तर आपण एकंदरीत पाहतोय विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे नेमकी काय चर्चा या दालनामध्ये होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय खरं तर वेळ वाढवण्यासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते असं सांगितलं जातंय आणि काल हा मुद्दा सुद्धा सभागृहात उपस्थित झाला होता। या निमित्तच ही बैठक आहे का, काय माहिती? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये खरं तर ही बैठक पार पडताना पाहायला मिळतं आणि यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर विरोधी पक्षातले नेते देखील परिषदेचे सगळे सहभागी होते। कारण की ज्या पद्धतीने काल परिषदेमध्ये आहे ते व्यक्तिगत टीका देखील आहे ते होताना पाहायला मिळाल्या। अशा पद्धतीने सभागृहामध्ये जर चर्चा होत असेल तर त्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे ते उपस्थित केले जात होते आणि त्याचमुळे कुठेतरी ही बैठक होऊन यामध्ये काहीतरी निर्देश दिले जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर कामकाज मध्ये विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही, ही वारंवार विरोधी पक्षांकडून आहे ते टीका केली होताना पाहायला मिळते। कारण की कालच राज्यपालांची देखील आहे ती भेट घेतली होती आणि याच भेटीनंतरून आता ही प्रामुख्याने अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे। त्यामुळे नेमकं या भेटीनंतर सभासदांना काही वेगळं मार्गदर्शन केले जाते का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी गणेश। तर आपण पाहू शकतो यावेळेस अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अधिवेशनाचा काळ वाढवला जातो का हेही बघणं महत्त्वाचं। पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आलेला आहे। तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये येऊ शकतात। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजनाची आढावा बैठक घेणार आहेत। गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर मकोका लावण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा दिलेला आहे। तशी घोषणा त्यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये केली। आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरती फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केली। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडलं। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आणि या महिलेने जयकुमार गोरेंवर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे। विधानभवनातील दालनं कोट्यवधींचा खर्च करून चकाचक केली जात आहे। मात्र यावेळेस दुर्मिळ ग्रंथसंपदा अडकळीमध्ये पडल्याचं दिसतंय। विधानभवनामध्ये गॅलरीमध्ये जुन्या पुस्तकांचा खच साचलेला आहे। यामध्ये काही दुर्मिळ ग्रंथांचा देखील समावेश आहे। छावा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येते। त्यासाठी मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवलं। छावा विरोधात केलेला प्रचार तणावाला कारण झाल्याचा आरोप करत छावावरती बंदी घालण्याची मागणी केली जाते। या सिनेमात सत्याची फारकत घेतल्याचा आरोप देखील या पत्रातून करण्यात आलेला आहे। पुणे जिल्हा परिषदेने 292 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। या वर्षीच्या अर्थसंकल्पात 98 कोटींची वाढ झाली आहे। थकीत पाणीपट्टीमुळे मिळणाऱ्या रकमेमुळे वाढ झाल्याची माहिती प्रशासनानं दिली। शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्राचं सक्षमीकरण यासह अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे। आता महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांमधून वर्षाकाठी केवळ 18,000 रुपये दिले जातील अशी मुभा आहे। नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम संभाजीनगरमध्ये दाखल झाली। तर दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावर बारीक नजर या टीमची असणार आहे। तर विशेषतः ज्या जिल्ह्यामध्ये शहरात दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएने रेकी सुरू केली आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने यूपीएस लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे। अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मदरशाला महावितरणने दणका दिला। या अनधिकृत मदरशाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि या मदरशावर अंबरनाथ नगरपालिकेने 7 दिवसांमध्ये कारवाई करावी, अन्यथा आम्ही हा मदरसा पाडून टाकू असा इशारा मनसेने दिला आहे।
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे मध्य रेल्वेने कोकण मार्गावर उन्हाळ्यामध्ये विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार असल्याचं सांगितलं. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून सीएसएमटी करमळी सीएसएमटी विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. मुंबई नागपूर मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वे गाड्या सुरू करण्यात येतील. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. MMRDAने या वर्षात कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली सुरू केल्या. या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठी MMRDAकडून लवकरच सल्लागार नेमला जाईल. त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईमध्ये येण्याचा प्रवास आरामदायी होईल. या मेट्रोवरती आता 15 स्थानकं असणार असल्याची माहिती आहे. माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होईल. राज्यात 45 रोपवे प्रकल्प राबवण्याचा निर्णय आहे. 5 प्रकल्प हे मुंबई महानगर प्रदेशातील आहे. नेरळ ते माथेरान, अलिबाग तर चौपाटी ते अलिबाग किल्ला अशा विविध 5 रोपवेंचा यामध्ये समावेश आहे. 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर 19% टोलवाढ लागू झाली आहे. नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागेल. पुढील 3 वर्षांसाठी म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू असतील. HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने याआधी 30 मार्चची डेडलाईन दिली, मात्र डेडलाईन संपायला फक्त 10 दिवस शिल्लक आहे. असं असताना त्याला मुदतवाढ मिळाली आहे. आता जुन्या वाहनांना देखील HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ची नवी डेडलाईन देण्यात आली आहे. ऑटो रिक्षा ओला उबर चालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी परिवहन विभागानं निर्णय घेतलाय. जादा भाडे आकारणाऱ्या ऑटो रिक्षा ओला उबर चालकांची थेट व्हॉट्सअपवरती तक्रार करता येईल. आरे दुग्ध वसाहतीमध्ये रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या 2 वर्षात विविध अपघातांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक माहिती समोर आली. खोदकामांमुळे रस्त्यांवरती खड्डे पडले. रस्त्याच्या दुतर्फा रेती, माती आणि दगडधोंड्यांचा ढीग पडलेला दिसतोय. अंधेरी पूर्वच्या वाहतुकीबाबत कोणत्याही प्रकल्पाचा आणि कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यानं रोज येथे वाहतूक कोंडी होते. अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी स्टेशन परिसरातून जुन्या नागरदास मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सिग्नल यंत्रणा बंद असल्यानं कोंडी सोडवण्यासाठी धावपळ सुद्धा करावी लागते. मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सने सोमवारी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. नवीन किमती 1 एप्रिलपासून लागू होणार आहे अशी माहिती कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना होणार आहे. गुन्हे शाखेची पुनर्रचना झाली तर तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त मनुष्यबळासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सांगवीतून 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडलेला आहे. ही मुलगी बेपत्ता झाली आहे. लोहगडच्या पायथ्याशी मृतदेह आढळलाय. गडावरून पडल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्या प्रकरणी सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडे उत्तर मागितलंय. सूर्यवंशींच्या मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाल्याचं अहवालात समोर आलंय. या पार्श्वभूमीवर या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतीय बनावटीचं तेजस विमान बाहेर पडणार आहे. नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तेजस विमानाची निर्मिती सुरू आहे. दरवर्षी 8 विमान बनवण्याचं भारताचं नियोजन आहे. वायुसेनेला तेजस विमानाच्या मदतीने मोठी ताकद मिळणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सकडून चालवल्या जाणाऱ्या ग्रोक AI वरती केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत आहे. ग्रोक AI कडून वापरकर्त्यांना अपशब्द वापरले जात आहेत, चक्क शिवीगाळ केली जाते. तर ग्रोक AI ला उत्तर देण्यासाठी जो डेटा सेट पुरवण्यात आलेला आहे त्याची माहिती देण्याचे निर्देश केंद्र सरकारने एक्सला दिले आहेत. राज्य शासनानं कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीमधील बाडेन-वुर्टेनबर्ग राज्यासोबत करार केलेला आहे. या करारानुसार बाडेन-वुर्टेनबर्ग या ठिकाणी विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर भर देण्यात येईल असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. मोठी बातमी आहे. या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू करण्याची घोषणा आहे. या निर्णयामुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहेत. अचानक हा निर्णय नेमका कुठून आला असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. तर भुसेंचा शिक्षणाची काय संबंध अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. मोठी बातमी आपण बघतोय. शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी CBSE पॅटर्न राबवला जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते. हे घाईघाईनी CBSE बोर्ड आणण्याचं कारण काय? 3 प्रश्न मेन. मराठी भाषेचं काय होणार? SSC बोर्डाचं काय होणार?
आणि शिक्षकांची तयारी सरकारने CBSE बोर्डासाठी करून घेतलेली आहे का, हे 3 अगदी मूलभूत प्रश्न आहेत. आणि मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी आता दादा भुसेंना कॉन्टॅक्टही करायचा प्रयत्न केला आहे, कारण का मलाही समजून घ्यायचं आहे की एकदम निर्णय आला कुठून. आम्ही तर कधी ऐकलं पण नाही, ध्यानीमनीही नव्हतं. नॉर्मली 3-4 बोर्डाचे ऑप्शन्स असतात आणि त्याप्रमाणे शिक्षण चालू होतं. कोणीच काही म्हणत नव्हतं त्याच्यात. या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही आहे. दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे, हा साधा प्रश्न आहे माझा. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते. म्हणजे मला ह्याच्यावर बोलायचंच नाही. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीमध्ये 2 महिन्यांमध्ये तब्बल 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची अतिशय धक्कादायक अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासतीये. परिसरात 7 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. धरणं देखील पूर्ण क्षमतेने न भरल्यानं पाण्यासाठी वणवण करावी लागते. उद्या नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती सध्या मिळते. तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. तांत्रिक कामाचा पाणी पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जाते. पालघर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 60,914 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर त्यापैकी 60,192 प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. म्हणजे एकूण प्रस्तावांपैकी 98.81% अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय संप पुकारला. त्यामुळे बँकेचे जवळपास 200 कोटींचे व्यवहार ठप्प झाले. खासगीकरण रोखणं आणि रिक्त पदांच्या भरतीसाठी हा संप करण्यात आलाय. ATM व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद पडले. मात्र आजपासून बँकेचे कामकाज पूर्ववत होणार अशी माहिती आहे. विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान अंशतः घटलेलं आहे. पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये पारा 40च्या खाली आहे. वाशिमला सर्वात जास्त, याचाच अर्थ 40 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावर अखेर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचे वैद्यकीय अहवालामध्ये समोर आले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूरमधल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी NIAची टीम दाखल झालेली आहे. आणि यानंतर या टीमकडून सर्व बारीक लक्ष जे आहे ते ठेवलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये ही टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करते. दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का, यावर देखील या टीमचं बारीक लक्ष आता असणार आहे. नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात समोर आलं. जमावानं काही भागातील घरं आणि वाहनं जाळली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. फहीम खानच्या चिथावणीखोर भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाण्यात एका टोळक्यानं काठी आणि हॉकी स्टिकने दुकानांची तोडफोड केली असल्याचं बघायला मिळतंय. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली तर 1 जण फरार आहे. मोताळा बस स्टँड परिसरामध्ये काही तरुणांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. हिंगोलीमध्ये लग्नाच्या 2 दिवस आधी काळाने नगरदेवावरती घाला घातला असल्याचं बघायला मिळतंय. यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने गणेश तनपुरे नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. त्यांच्या दुचाकीला 200 फूट फरफटत नेण्यात आले, ज्यामुळे दुचाकीचे अनेक भाग रस्त्यावर पडले. ग्रामस्थांनी छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह बाजूला सारलाय आणि गोरेगाव पोलिसांना पाचारण केले.
अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरती रिक्षाचा अपघात झाला असल्याचं एकंदरीत बघायला मिळते. अज्ञात वाहन चालकानं धडक दिल्यानं रिक्षा उलटी झाली आहे. यावेळेस एकाच जागी मृत्यू झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी आहे. दरम्यान अकोला पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुढील तपास सुद्धा सुरू आहे. नवी मुंबईमध्ये सायन पनवेल मार्गावरती कंटेनर उलटलाय. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. जेसीबीच्या साहाय्यानं कंटेनर बाजूला करण्यात येतोय. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचं देखील काम सुरू आहे.